श्री ब्राह्मदेव प्रसिद्धीसाठी स्यूज असतील। सामने ठीक 9:30 वाजता चालू राहतील। 20 मार्चला गाव टू गाव, 21 मार्चला भवानी मातेला इथं साष्टांग नमस्कार करून हे भव्य दिव्य आयोजन आज आपण जर पाहिलं तर मराठी भाषा गौरव दिन, मयूरची चढाई किती गुणांची करेल कमाई। मयूर रूपी वादळ मात्र गोंगावतोय। रिक्त हस्त परतल्यानंतर प्रथमेश सारखा खेळाडू रिक्त हस्त गेल्यानंतर मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून आलाय चढाईला। ज्याच्या चढाईला धार तोच दमदार। मयूर रूपी वादळ मैदानात गोंगावत। मयुरेश भूमी का खेळत नाही हा एक प्रश्नचिन्ह पाहतोय। पार झालाय जर्सी क्रमांक 6 परिधान केलेला। आहा ऋषिकेश आवाजला बाद करण्यात दगदगता अंगार आहे मित्रांनो। ज्याच्याकडे स्पार्क आहे तो वनी संघाचा वाघ। प्रथमे आणि जिकडे तिकडे प्रथमेश रूपी वादळ आलाय। गौरव पाटेकर यांना माझी विनंती आहे परेश प्रथमेश रूपी वादळ आलाय। पहिल्या फेरीतला आपल्याला आपण सामना पाहतोय तर जय बापदेव वणी आणि विपक्ष आपण संघ पाहिलात तसाच तुल्यबल संघ। पहिला सामना असेल जाकमाता ज्योतिर्पडा, विपक्ष असेल सिद्धिविनायक आंबेकर। दोन्ही संघांना पहिला पुकार असेल। खरोखर चौडा घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी चौडा निसटला आणि मात्र 2 गुण गमावे लागले ते मात्र क्वालिटी संघाला। परंतु हाच खेळाडू जर्सी क्रमांक 6 पार्थला आपण पाहतोय। प्रथमेश मात्र आक्रमक टॅकल आपल्याला पाहायला मिळालं क्वालिटीच्या प्रांगणात। सुंदर गेल्यानंतर मात्र क्वालिटी संघानं जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना प्रथमेशला टॅकल केल्यानंतर दुसऱ्या चढाईत मात्र त्याने बोनस जमा करायची आहे। विनंती असेल मंडळाकडून। खरोखर चुरशीचा सामना रंगलाय। बापूजी क्वालिटी बापदेव वणीच्या दरम्यान खरोखर संयमी खेळल्या। खरोखर आज मात्र आपण क्वालिटी संघामध्ये मयुरेशची कुठेतरी कमतरता जाणवत असेल परंतु प्रथमेश कदम खरोखर सुंदर खेळाडू आपण पाहतो। जर्सी क्रमांक 6 पार्थ अतिशय सुंदर वेग आहे। डाव्या साईडने चढायला सुरुवात करतो परंतु काय म्हणावं लागेल टॅकलला गुणफलक आपण पाहतोय। बापदेव वणी संघ 8 तर बापूजी क्वालिटी संघ 4। बरोबर अतिशय सुंदर टॅकल। डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न असेल मयूरचा। संयमी खेळी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय। कुठल्याही प्रकारची घाई नाही लागला बाहेर। जर आपला बॉडी बॅलन्स खरोखर झोकून दिला असता तर मात्र 2 गुणांची तुम्ही लयलूट सहजरित्या केली असती परंतु मैदानात तसं घडताना पाहिलेलं नाही। जर्सी क्रमांक 7 मात्र आता मात्र मैदानात गेलाय तोच खेळाडू जो मागच्या रेड मध्ये सुपर टॅकल झाला। आता मात्र काय फ्लाइंग जंप म्हणावी लागेल। अतिशय सुंदर ही हनुमान उडी आपण सुद्धा पाहिली तर जीवन क्वालिटी संघाचा एक अनुभवी खेळाडू जीवनला बराच उशिरानंतर मैदानात पाहतोय। जाकमाता ज्योतिर्पडा विपक्ष सिद्धिविनायक आंबेकर यापुढील आपला सामना जर आपल्यासाठी पहिला पुकार जर दिलेला आहे
आपण तयारीत राहायचं आहे. तिसरा पुकार मिळता क्षणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर मैदान हलवून सोडतोय प्रथमेश कदम. पुन्हा एकदा बापूजी क्वालिटी संघाकडून जीवनची आपण चढाई पाहतोय. आता मात्र 13-6 14-6 8 गुणाची आघाडी असेल तर आपण पार पाहतोय. बरोबर यश प्राप्त करतोय तो मात्र बापूजी क्वालिटी संघाचा पार. बरोबर बाकी खेळाडूंची जर साथ मिळाली तर या सामन्याला आणखीन खूप मजा येईल. बापूजी क्वालिटी संघ मात्र एक हातीच्या चढाईत मात्र गुण मिळवला असा सुंदर खेळाडू. आता मात्र बॅक होल्ड झाला. पुकार मिळताच दोन्ही संघांना विनंती असेल, मंडळाकडून सुद्धा विनंती आहे, तिसरा पुकार आपल्याला मिळाल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रयत्न करतोय परंतु असफल ठरतोय. कारण की आता मात्र आपल्याला शेवटची 10 मिनिटं आपल्याकडे असतील, त्यातील आपण 30 साधारणतः 9.5 मिनिटांचा अजूनही गेम बाकी असेल तर त्या 9.5 मिनिटांमध्ये तब्बल आपल्याला 8 गुणांची पिछाडी भरून काढायची आहे. बापूजी क्वालिटी संघ या गोष्टीची आपल्याला दक्षता असावी. तर प्रथमेश कदम मात्र होतोय आपल्या संघासाठी आणि जी लीड 8ची होती ती कुठे हायस्कूल कुठे रूम रे, मग तिथनं कॅल्क्युलेशन केलं की कुठं कुठे जायचं करावे लागतील. फॉरवर्ड असेल करो अथवा मरो. खरोखर जर पॉईंट घेतला तर आपल्या संघासाठी एक जीवनदान असेल शकते. ते मात्र येणारी काल आणि येणारी वेळ सांगून जाईल. भारत आवाज करण्याचा प्रयत्न फसला आणि सहजरित्या पॉईंट मिळाला तो मात्र भारतच्या खात्यामध्ये. पार्कला आपण पाहतोय कुठेतरी वरवटणे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुभाषजी पाटील यांच्याकडून मंडळासाठी. तर आता मात्र ऑफर चालू झालेली आहे ती मात्र बापदेव वडी संघासाठी. चाललाय चला तर थर्ड रेट साठी निघालाय वडी संघाचा एक हुकमी एक प्रथमेश कदम खरोखर खोलात खेळतोय. त्या ठिकाणी बोलतो तर वडी सक्तीस नाही करत परंतु खेळ आहे, कारण की खेळामध्ये प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. अजून सुद्धा सुवर्ण संधी आहे. एक चढाईमध्ये तब्बल 3 गुण मिळवा आणि 500 रुपयाचं बक्षीस कमवा. सुशील नवगर यांच्याकडून बापदेव वडी संघाच्या खेळाडूंना ही बक्षीस असेल. पॉइंट मारून पैसे. चला तर मयूर पाहतो आपण मैदानात. तर जवळपास सामना संपायला शेवटची 4 मिनिटं पुकारली तर सामना मात्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. तर मयूरला मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल, आठवावा लागेल. भारत पाटीलचा खेळ त्या ठिकाणी शॉकआउट होतोय प्लेअर. प्रणितनं सुद्धा खूप गरजेचं असतं. कबड्डी म्हटलं तर कबड्डी मंडळाला गेलं त्यानंतर जिम असेल, फिटनेस या क्षेत्रामध्ये खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण पाहतो कधी कधी चलाकी आपल्या अंगामध्ये असते परंतु ताकद कमी पडते. तर या दोन्ही गोष्टींचा मेल जर जमला भारत आबाद. भारतची चढाई पाहतोय, दुर्घटना घडली अशा प्रकारचं टॅकल. फक्त वेग असून चालणार नाही, खेळामध्ये आपल्याकडे नजर, कुठला खेळाडू काय करतोय या गोष्टीची सुद्धा दक्षता घेणं
खूप गरजेचं आहे. आणि सौरभ आवात गणेश संघाचा मध्यरक्षक पर्यंत पोहोचला, परंतु निसटची हार पत्करावी लागली नागोटणी पोलीस स्टेशन संघाला. परंतु खेळाडूने आपला खेळ मात्र धारदार केला आणि नागोटणी स्टेशनचं नाव मात्र त्या ठिकाणी त्याने निश्चितच जास्त 5 चढाई होणार. या 5 चढाईमध्ये तर खरोखर आता मात्र आपण सामना पाहिला बापूजी कोल्हाटी. तर जवळपास औपचारिकता आपण सामन्यात पाहतोय. जर झाला तर काही चमकासूर प्रेमी मात्र आता मैदानात निघालाय. 6300 आयुष. या ठिकाणी लेडीज साठी थोडस कॉर्नर खाली करून द्यायचं आहे, कारण की मागे लेडीज आहे त्यांना त्या ठिकाणी दिसत नाही. तर हे करून टाक. विनंती असेल खेळ पाहायचा आहे.